पावसाळी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक येणार, विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती। हिवाळी अधिवेशनात फसलेले विधेयक पावसाळ्यात पुन्हा। शेतकऱ्यांना 5 जुलैनंतर कर्जमाफी मिळणार, कृषी मंत्री दत्ता भरणेंची विधानसभेत माहिती। रशियाने तेल शुद्धीकरण थांबवले, रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर हल्ले, 2 ठार, युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यामुळे तेल प्रकल्पाला आग। उत्तर भारतात उष्णतेची तीव्र लाट कायम, लाहोल खोऱ्याकडे पर्यटकांचा ओघ वाढला। आसाममधील धेमाजी जिल्ह्यात पूरस्थिती, अनेक गावे पाण्याखाली, दळणवळणावर परिणाम। टीईटी पुनर्परीक्षा निशुल्क घेणार, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची भूमिका। शिक्षक चाचणी परीक्षेच्या पेपर फुटीनंतर घेतली भूमिका। दादा भुसेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी, टीईटी पेपर फुटी प्रकरणी विरोधक आक्रमक। दादा भुसे यांच्या ताफ्याला काळे झेंडे, काँग्रेसचे शिक्षण मंत्र्यांविरोधात आंदोलन, दादा भुसेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। महाराष्ट्र काँग्रेस पेपर फुटी विरोधात आक्रमक, राजीनामा न दिल्यास दादा भुसेंना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, काँग्रेसची कठोर भूमिका। महाराष्ट्रात बालक अत्याचाराची 42,000 प्रकरणे प्रलंबित, महिला बालकांवरील अत्याचारांबाबत महाराष्ट्रात भेदभाव, वर्षा देशपांडे यांचा जाहीर आक्षेप। भीमराव कांबळेला तिहेरी फाशी, नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरणात ठोस निकाल, अवघ्या 55 दिवसात पुणे विशेष न्यायालयात खटला निकाली। नसरापूर निकालावर राजकारणी समाधानी, पीडितेच्या पालकांच्या निकालानंतर आलं डोळ्यात पाणी। फडणवीसांना रोखण्यासाठी शिंदेंना सुपारी, शिर्डीतील सभेत ठाकरेंचा आरोप। अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात मोर्चा, मंगळवारी विधान भवनावर काढणार मोर्चा। केतनचे मारेकरी पोलीस कोठडीत, सिया आणि चेतनची 3 जुलैपर्यंत रवानगी पोलीस कोठडीत। पुणे पोलिसांना गुन्ह्यात दरम्यान वापरलेली दुचाकी सापडली, आरोपी चेतननं वापरलेली दुचाकी जप्त। शेळी म्हणून नाही, वाघ म्हणून जगा, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन, फुटीरांच्या मतदारसंघातला ठाकरेंचा दौरा आटोपला। ठाकरे सेना झाली शिवसेना, एकनाथ शिंदेंची उबाठावर बोचरी टीका। एशियाटिकची ही निवडणूक निष्पक्ष होईल अपेक्षा, उमेदवार विनय सहस्त्रबुद्धेंची भूमिका। एशियाटिकची वादग्रस्त निवडणूक 4 जुलैला। मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट कायम, मुंबईसाठीच्या धरणात पाणीसाठा अवघा 7%। पाटोदा तालुक्यात जोरदार पाऊस, अन्नपूर्णा नदीला पहिल्याच पावसात पूर, आष्टी तालुका मात्र अद्यापही कोरडाच। राजगुरुनगर व्यापारी संकुल पाण्यात, व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान। पावसाळ्यात वाढल्या एसी लोकल, मध्य रेल्वे वेळापत्रक कधी सुधारणार, सर्वसामान्य प्रवाशांचा सात्विक संताप। निवृत्तीनाथ महाराज पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान, रामकृष्ण हरीच्या जयघोषात पालखी निघाली।